आज मी पुन्हा मावशी झाले. हाय हॅलो नमस्कार. पूजाच्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. सकाळी छान वगैरे आवरून घेतलं आणि आज मी नाश्त्याला आहे ना साबुदाणा वडे बनवत होते. कारण का रोज रोज फराळाचा नाश्ता करून मी तर कंटाळत होते आणि मुलंही कंटाळली होती. ते म्हणत होते मामी जरा वेगळं काहीतरी बनव खायला. मग मी छान साबुदाणा वडे बनवायला घेतले. साबुदाणा वडे बनवले, खोबऱ्याची चटणी बनवली, त्यानंतर चहा वगैरे प्यायला बसले आणि मला स्वयंपाकही बनवायचा होता आणि बरीचशी कामं होती. सगळी कामं वगैरे उरकून मला जायचं होतं अंकिताला भेटायला. कारण का तिची बेबी गर्ल बघण्यासाठी तर मी फार एक्सायटेड होते. त्यामुळे मग आम्ही निघालो आणि तिची तब्येत काय व्यवस्थित नाही अंकिताची आणि आमचं पिल्लू झोपलं होतं इकडं, त्याच्यामुळे तिला तर दाखवूच शकत नाही मी. त्या दोघींना बघून आल्यानंतर घरी आल्यावर संध्याकाळचा नेहमीचा प्रश्न पडणार की भाजी काय बनवायची. त्यानंतर मग मला समोरच अंडी दिसली. मग म्हटलं एक काम करते, आईनंच सांगते अंड्याची आमटी बनवायला, कारण का त्यांची चांगलीही होती. त्यामुळे मग मी अंडी तिथं ठेवली आणि गपचूप जाऊन आपल्या हॉलमध्ये बसले. मग त्यांनी मस्त अशी अंड्याची आमटी बनवली. मग आमच्या दोघींसाठी आम्ही ताट वाढून घेतलं आणि मग दोघीच जणी जेवायला बसलो. मग पसारा इतका पडला होता किचनवर, तो सगळा पसारा आवरून घेतला आणि संध्याकाळी पप्पांनी मस्त अशी आईस्क्रीमची ट्रीट दिली आम्हाला. कारण का मुलं तर आईस्क्रीम